निरुपम इच्छुक असल्याची चर्चा आहे। बघा त्यांच्या पक्षातला निर्णय त्याच्यामुळे आपल्या पक्षातला नसल्यामुळे त्यांच्यावर चर्चा करणं काही कारण नाही। बरं, विशाल पाटील यांनी भरलेला अपक्ष अर्ज वैध ठरलाय, त्यामुळे सांगलीत तिहेरी लढत होणार आहे निश्चित आहे। आता त्यांची बंडखोरी कायम ठेवत अपक्ष लढणार का विशाल पाटील? आम्हाला त्यांना समजवणं चालू आहे। महाविकास आघाडी म्हणूनच या सगळ्या गोष्टी पुढं व्हाव्यात अशा पद्धतीचा एक प्रयत्न आमचा आहे। बघा आम्हाला त्याच्यात यश आलं पाहिजे एवढंच आमचा प्रयत्न आहे। देवेंद्रजींनी खरंच उद्धव ठाकरेंना प्रॉमिस केलं होतं का की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करतो, आणि याबद्दल तुम्हाला काही चर्चा माहीत आहेत का? हे बघा त्यांच्या बंद आड चर्चा काय झाल्यात काय नाही झाल्यात त्याच्यावरची चर्चा आम्हाला करायची नाही, कारण की आज मी मगाशी सांगत होतो की जी भूमिका आम्ही 5 गॅरंटीच्या माध्यमातून जनतेसमोर मांडतो आहे ती आमच्यासाठी महत्त्वाची आहे। जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि ते घेऊन आम्ही जनतेसमोर जातो। बंद आड दरवाजामध्ये यांच्या काय चर्चा झाल्या त्याच्यावरची चर्चा करणं आम्हाला काही सोयीस्कर नाही। संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे महायुतीचे उमेदवार दिले आहे, आता तिथे आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळत आहे। विनोद पाटील आणि मराठा अपक्ष राहण्यास ठाम आहेत, एक उमेदवार तिथे उभे राहिलेले आहेत। मतांचं विभाजन होऊ शकतं का मराठा समाजात? आता तसं काही होणार नाही, कारण की महाविकास आघाडी मजबूत आहे, लोकांमधल्या भावना एकदम तीव्र आहेत आणि लोकांमध्ये त्या महाविकास आघाडीच्या बाजूनच लोकांचा कौल आहे, त्यामुळे निर्णय महाविकास आघाडीच्या बाजूने येतो। अशोक चव्हाणच्या गडातच तुम्ही सभा घेतलेली आहे, काय तुम्हाला बदल जाणवत आहे अशोक चव्हाण गेल्यानंतर? इथं लोक त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यासारखं लोकांनी उत्सव साजरा करतात आहे। इथं त्या पद्धतीनं त्यांना कैद करून ठेवलं होतं, लोकांना एक हुकुमशाही आणि तानाशाह व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांना राबवलं जात होतं, पण आज लोक खुल्ल्याने लोक समोर येतात आणि काँग्रेसच इथं पक्ष आहे, काँग्रेसच्याच बाजूने जनता इथली आहे, त्या पद्धतीचं चित्र दिसलं। आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमचे वसंतराव चव्हाण हे भोकरमधून जवळ 25,000च्या मताधिक्याच्या फरकाने निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।